ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा। चारित्र्याच्या संशयातून डोक्यात फरशी मारून पत्नीची हत्या केल्याची घटना धारावे गावात घडली। हत्येनंतर पश्चिम बंगाल येथे पळून जाणाऱ्या पतीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या। या प्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। धारावे गावात शनिवारी रात्री लाल बानू सरदार वय 45 यांच्या राहत्या घरात मृतदेह आढळला होता। मुलगा घराबाहेर गेला असता त्या घरात एकट्याच होत्या। घटनेची माहिती मिळताच नेरूळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली। यावेळी लाल बानू यांच्या डोक्यात जड वस्तूने घाव घालून हत्या केल्याचे स्पष्ट झाले। घटनास्थळी रक्ताने भरलेले फरशीचे तुकडे, चाकू मिळाले। यावरून मृत महिलेच्या मुलाकडे चौकशी केली। मुलाचे वडील उस्मान सरदार याच्याकडून सतत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला जात होता अशी माहिती समोर आली। या गुन्ह्याच्या तपासादरम्यान घटनास्थळावर मिळालेला रक्ताने माखलेला शर्ट आरोपी पतीचा असल्याचे स्पष्ट झाले। त्यावरून त्याचा शोध सुरू करण्यात आला। तपास सुरू असताना आरोपी पश्चिम बंगाल येथे पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे समजले। त्यानुसार उस्मान याला ताब्यात घेण्यात आले। त्याने डोक्यात फरशी मारून पत्नीची हत्या केल्याची कबुली दिल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी भगत यांनी सांगितले। सर, काय सांगाल? खुनाचा आरोपी पकडलाय, काय कारण होतं खुनाच्या मागचं आणि कशा प्रकारे आरोपीला? 4 तारखेला रात्री 7:30 वाजता मला पोलीस स्टेशनला एक मेसेज मिळाला की धारावे गावामध्ये एका बाईला मारलेलं आहे, म्हणजे जखमी झालेली आहे आणि तिला ताबडतोब हॉस्पिटलला पाठवलं। म्हणून आम्ही तिथं घटनास्थळी गेलो तर त्या घटनास्थळामध्ये पूर्ण घरात रक्त वगैरे सांडलेलं होतं आणि बाजूला चौकशी केलं तर ते बाजूवाल्यांनी सांगितले की नवरा बायको 2 जण राहतात आणि त्यांचं आपसात भांडणं झालेली आहेत आणि त्या बाईला जखमी झालेली आणि तो पळून गेलेला आहे आणि तिला हॉस्पिटलला हे केलेलं आहे, ॲडमिट केलं। आम्ही हॉस्पिटलला गेलो तर डॉक्टरने डेट बिफोर ॲडमिशनचं सांगितलं। त्यावरून आम्ही त्याचा मुलगा म्हणजे मयताचा मुलगा यांच्याकडे चौकशी केली तर त्यांचं भांडणं दुपारी त्याचे वडील आले होते कलकत्त्यावरून आणि त्यांनी दुपारी त्यांची भांडणं झाल्याचं त्याला पण त्याच्या आईने सांगितलं होतं की आमचे हे हा आला पण इथं तक करतोय म्हणून, आणि त्याच्यावरून त्यांची भांडणं होऊन त्या नवऱ्याने तिला मारलेला आहे। ह्यात मारण्याचं मेन कारण म्हणजे जो मयताचा नवरा आहे तो मूळगावी राहत होता आणि ते इथं राहत होतं, तर इथं राहिल्यानंतर त्या चारित्र्यावर ते संशय घेत होतं। त्या संशयातून तिने त्याला मारलेलं आहे। त्याच्या आरोपीवरती यापूर्वी पण कुठले गुन्हे आहेत का दाखल? चौकशीमध्ये काही निष्पन्न झालेलं आहे? नाही, आरोपी हा 60 वर्ष वयाचा आहे, त्याच्यावर असे काही गुन्हे नाहीत, पण तो मूळगावीच राहत होता। इथं पूर्वी राहत होता पण आता येऊन जाऊन करत होता, कधी इथं राहायचा कधी गावी राहायचं। न्यायालयाने किती दिवसाची? न्यायालयानं 9 तारखेपर्यंत त्याला कस्टडी दिलेली आहे। आपण त्याच्याकडून ते जप्त पण त्याचे एक चाकू पण जप्त केलेला आहे आणि जे मारलेलं जे हे आहे रॉड आहे तो पण जप्त केला।